इंजिनियर आले ते हो, पण रस्त्यावरती ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना एखाद्या तरी इंजिनियरला वाटतं का 2 मिनिट ते रस्त्यावर थांबावं आणि त्या इंजिनियरला विचारावं जरा इस्टिमेट बघू. डॉक्टर झाल्यानंतर कळतो हो मिरजेत कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकायचं, किती रुपये खर्च काढायचं, गरज नसताना पेशंटला ऍडमिट करते, गरज नसताना सलाईन लावते, मेहुण्याला मेडिकल टाकून देते. ते मेहुण्याला द्यावं लागते हल्ली. ते काय कोणत्या सिलेबस मधून सांगायची गरज आहे का? पण एखाद्या तरी डॉक्टरला वाटलं पाहिजे की मी कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देईन, कधीतरी मी तिथल्या डॉक्टरांशी बोलेन. हे सामाजिक भान आमच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि मला वाटतं ते सामाजिक भान निर्माण व्हावं याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सगळे वाद मिटवता येतात, पण गरिबी आणि श्रीमंती वाद जर सुरू झाला तर तो मात्र मिटवता येणार नाही. साहेब, आमचं गाव आहे नगर जिल्ह्यामध्ये, पारगाव भातोडी म्हणून छोटंसं गाव आहे आणि MH14 पासिंगची गाडी आमच्या गावात आली होती. MH14 म्हणजे आता जरा बऱ्यापैकी सधन आहे. MH14 पासिंगची गाडी गावात आली. त्या ड्रायव्हरने अशी कास खाली घेतली आणि लहान पोराला विचारलं पारगाव कुठे? आता गाडी पारगावातच. त्याला विचारलं पारगाव, ते म्हणताय 10 किलोमीटर पुढे जा, वडगाव लागतो. मी म्हणलं खोटं का सांगितलं? म्हणलं MH14 आहे, काय कमी? म्हणलं जाऊ द्या पुढे, येते की मला. साहेब, ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. पुण्यामध्ये एकानं रात्री पार्किंग मधल्या 50 गाड्या पेटून दिल्या. पोलिसांनी विचारलं का पेटवल्या? म्हणलं तुम्ही एसी गाड्यात फिरता, आम्हाला घेता येत नाही, पेटून टाकल्या. हे फार अवघड आहे. 2 जातीतले वाद मिटतील, 2 धर्मातले वाद मिटतील, 2 गावातले वाद मिटतील, 2 राजकीय 4 राजकीय पक्षातले वाद मिटतील. पण गरिबी आणि श्रीमंती जर एकदा सुरू झालं ते मात्र मिटायचं आणि म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ज्याच्याकडे आहे त्याला थोडी देण्याची जाणीव ठेवा. 1 रुपयावरती घेऊन जाता येत नाही. अहो, साधू संतांनी सांगितलं, अहो कबीर तर इतकं सुंदर सांगतात, काय जन्माला येण्याचे संकेत बघा, भगवंत 9 महिने आधी देतो. कोणतर जन्माला जाण्याचे संकेत 9 मिनिट तर आधी मिळतात का? कबीर सांगतात ज्या दिवशी श्वास थांबला सगळं संपलं आणि बाकी सगळं तयार करून ठेवलं. आपण 15 वित्त आयोगातून शेड तयार करून ठेवले, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवले, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवले, पांढऱ्या कापडावाल्यांनी कापड तयार करून ठेवले. रडणारे सुद्धा तयार आहेत. श्वास थांबला का? कबीर सांगतात 4 जण येतील, उचलतील, स्मशानभूमीत घेऊन जातील आणि नंतर फूक दीन जैसे होली, जशी होळी पेटवतं ना तसे एका मिनिटात पेटून टाकतील. त्याच्यानंतर नाव सुद्धा राहत नाही. ज्यांनी कार्य केलं त्यांची नावं राहिली 68 वर्ष राहिली. आपली काय? आपण गेल्यानंतर विचारतात बॉडी कुठपर्यंत आली बघा, नाव सुद्धा घेत नाही. बॉडी होऊन जाते आणि एकदा वरतून निरोप आला ना कुणाच चालत नाही. कबीर सांगतात देश देश के वैद्य बुलाए लाए जड़ीवर बूटी, देश देश के वैद्य बुलाए लाए जड़ीवर बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए जब राम के घर की खुटी. एकदा का वरतून खुटी लागली मग काही कुणाचं चालत नाही. आणि आपण म्हणतो जोडीदार गेला, अमुक गेलं, काय आपल्या हातात? घेतलेला श्वास परत सोडायचं पण आपल्या नशिबात आहे का नाही माहित नाही. इतकं तर माणसाचं आयुष्य क्षणभंगूर आहे. आणि आम्हाला कोणता अहंकार आहे? मला वाटतं हा अहंकार आम्हाला बाजूला सोडता आला पाहिजे. बिलक बिलक कर तिरिया रोवे बिछड़ गई मेरी जोडी, कहत कबीर सुनो भई साधो जिन जोडी उन तोडी. ज्याने जोडली त्यानं तोडली. आपण कोण आहोत? आपण कुणीच नाही आहोत निसर्गाच्या समोर. आणि निसर्ग इतका सुंदर वागलाय, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. आणि आता वरती काही ठेवलं नाही चित्रगुप्तांना. एक तर ते एकच आहे, कितीतरी दिवसांपासून नोकर भरती नाही. एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा ते तर त्याचा हिशोब ठेवणार. त्यांनी एकदम सोपी आयडिया करून टाकली. खालीच हिशोब करायचा, नीलचा दाखला घ्यायचा आणि मग वरती एंट्री करायची. त्याच्यामुळे जगात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचं असेल तर माणसानं स्वतःच्या कर्माला घाबरावं. देव तर दयाळू आहे, देव माफ करून टाकल, पण कर्म दयाळू आणि ते कधी ना कधी वसुलीला. आणि एकदा का वसुलीला आलं मग कुणाचाच वशीला चालत नाही. म्हणून घाबरायचं तर माणसानं कर्माला घाबरावं. भगवंतानं 2 हात दिले, एक हात जर घेण्यासाठी दिला असेल तर दुसरा हात देण्यासाठी दिलेला आहे. विंदा करंदीकरांची खूप सुंदर कविता, देणाऱ्यानं देत जावं, देणाऱ्यानं देत जावं आणि घेता घेता एक दिवस तोडून घ्यायचे त्याच्या, परत त्यालाही देता नाही आलं पाहिजे. त्याचे हात घ्यायचे म्हणजे काय करायचं?
त्याच्या हातामध्ये जी देण्याची दानत आहे ती आमच्या हातामध्ये आली पाहिजे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्यापेक्षा ढगांकडून वेडेपेचे आकार घ्यावे, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे. आमच्याकडे ढिगा नाही हो, पण देण्याची दानत नाही. आणि ज्यांच्याकडे आहे ना ते स्वतः पण आनंदात राहत नाही. म्हणजे आहे ते किमान स्वतःसाठी तरी खर्च करावं, लोकांसाठी तर लय लांबचं राहिलं. एकाकडे इतकं आहे, तो म्हणला मी इतका बिझी आहे ना, मला खर्च करायला पण वेळ काय, तर मला म्हणला मला श्वास घ्यायला वेळ नाही, म्हणलं सोडून दे. आम्ही जगतो कशासाठी? जर आहे तर योग्य ठिकाणी खर्चही करता आलं पाहिजे. ती दानत आमच्या हातामध्ये असली पाहिजे. मी असंच एका व्याख्यानात म्हटलं, आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी समाजाला द्या. 2-3 जणांना एवढं टेन्शन आलं, 3 जण अशी टेन्शन मध्येच बाहेर गेले. आपण तर कधीच दिलं नाही आणि महाराजांचं काय चाललंय. दुसरा म्हणला त्यांचं लय मनावर घेऊन, त्यांचं काम असते सांगायचं, आपलं ऐकायचं असतं. 3 जण असे रस्त्याला चाललेले होते आणि रस्त्याला जाता जाता त्यांना एक सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता मनात आलं सगळं फुकट सापडलंय, सगळं भगवंताच्या कृपेने सापडलं, यातलं थोडं तर म्हणले देवाला देऊ. ते म्हणले किती द्यायचं. एक जण जरा हुशार म्हणलं लई नाही द्यायचं. हातात बांगडी असती ना, त्या बांगडी एवढं वरतून टाकायचं म्हणलं जमिनीवर, सापडलेलं सोनं वर फेकायचं. जेवढं त्या छोट्या वर्तुळात पडन तेवढं म्हणजे देवाचं आणि बाजूला पडन तेवढं म्हणजे आपलं. दुसरा म्हणला काय स्वार्थी माणूस आहे, एवढं एवढंसं वर्तुळ त्याच्यात काय पडत असते का. छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं. आणि म्हणला मग काय नाही, सापडलेलं सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. आता अख्ख्या गावाला वर्तुळ आखल्यावर त्या वर्तुळाच्या बाहेर काय पडतंय का. तिसरा म्हटला तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळे कोरोना परत यायची शक्यता आहे. म्हणला काय म्हणलं सगळं फुकट सापडलं, यातलं थोडं सुद्धा देण्याची राहत नाही. अजिबात नाही म्हणला, छोटं नाही मोठं नाही, वर्तुळाचं आखायचं नाही. म्हणला मग सगळं भगवंताच्या कृपेने सापडलंय, वर्तुळ बिरतुळ आखायचं नाही, सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो. मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे. कोण आहे तुम्हाला शंका आहे का. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे आणि हे कुणी जाहीर केलंय. शाबास, इतका तर माणूस हुशार आहे, त्यानं जाहीर करून टाकलं आम्ही जगात सगळ्यात हुशार आहोत. मग 2 वर्ष आपली हुशारी गेली कुठे. डोळ्यानं न दिसणारे एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की. कोरोना कुणी बघितला का आपल्यापैकी. पाहिला कुणीच नाही, पण कळला मात्र सगळ्यांना. सगळं जग जागेवरती थांबलं. निसर्गाच्या समोर आपण फार शुद्र आहोत, आपण फार छोटे आहोत आणि म्हणून निसर्गासोबत आम्हाला जुळून पुढे चालता येईल का. मला वाटतं याचा विचार आम्ही करायला हवा. भगवंतानं आपल्याला जे भरभरून दिलंय त्याचे फक्त आपण एकटे, खरं तर आपण मालक नाहीतच, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं पुढच्या. मला किती वेळ आहे, कारण खासदार साहेब वगैरे सगळे येऊन थांबले. काय तुम्ही आल्यावर जरा मला अडचण वाटत. तुमच्या अगोदर आलेले सगळे बोलले निघून गेले. जास्त वेळ तुमचा घेत नाही. फक्त एक गोष्ट मात्र मला तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायची मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि माणूस म्हणून जर जन्म मिळाला ना त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींची मजा घेतली पाहिजे. येणाऱ्या पिढीला चांगला विचार, चांगला संस्कार दिला पाहिजे. जैन समाजाचं एक वैशिष्ट्य मला कायम जाणवत आलं, उद्योग व्यवसाय व्यापार सचोटीनं उद्योग व्यवसाय करणं ही जी विचारधारा आहे किंवा ही जी परंपरा आहे ही येणाऱ्या तरुण पिढीमध्ये आम्हाला निर्माण करता यायला हवी. आपण उद्योगात आलं पाहिजे, व्यवसायात आलं पाहिजे, व्यापारात आलं पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे, मग जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. माझे वडील तर सांगतात वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाही आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि तो संस्कार घडपटण्याचा, काहीतरी करण्याचा येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा आपण निर्माण करता यायला हवा. का बरं आपल्या पोरांना वाटत नाही उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं. आज काय परिस्थिती. ते दुबई कुठच्या पुढे निघून गेलो.
84-85 पर्यंत दुबईमध्ये काय होतं? फक्त तेलाचे पैसे होते. पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबई. या लोकांना उद्योग व्यवसाय कळाला. आपल्या समाजामध्ये जी उद्योग व्यवसायाची दृष्टी आहे ना, ती येणाऱ्या पिढ्यांमध्ये आजूबाजूतल्या सर्वसामान्य पोरांमध्ये निर्माण करणं, मला वाटतं ही आपली जबाबदारी आहे. पोरांनी डोळे उघडे ठेवून जगाकडे बघितलं पाहिजे. आज तुमच्या उद्योगाला, व्यवसायाला, व्यापाराला गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या बाउंड्रीज उरलेल्या नाही. मग ही दृष्टी, ही वृत्ती विकसित करणं ही समाज म्हणून तुमची माझी जबाबदारी असली पाहिजे. मी परवा जेजुरीला गेलो होतो. 2-4 पोरं जेजुरी गडाचे फोटो काढत होते. म्हणलं काय करता रे पोरांना फोटो काढून? त्यातले एक जण म्हणला किती दिवस बॅनर लावायचे? चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हणला मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. दुबईतले लोक जेजुरीत आणतो का नाही बघा. आणि म्हणलं काय करणार आणून? काय म्हणला खालून वर गडावर त्यांना पायपाय घेऊन जाणार. आणि एकदा का ते घामाघूम झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला होतो का नाही बघा. मला हेवा वाटतं की उद्योगाची, व्यवसायाची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे. 82-83 वय साहेब आज अमिताभ बच्चनचे. काय म्हणावं या माणसाला? आकाशवाणीमध्ये निवेदक पदाची नोकरी मिळावी म्हणून बच्चन साहेब इंटरव्ह्यूला गेले होते. आणि आवाज चांगला नाही म्हणून त्यांची नोकरी नाकारली होती. आज त्याच आवाजाच्या जोरावर बच्चन बॉलिवूडचा शहनशाह म्हणून मिळवतो. कोरोनाच्या काळात कुणीच कुणाचं ऐकत नव्हतं. फोन लावल्यावर पहिल्यांदा पलीकडून कुणाचा आवाज ऐकायचा. आणि याच्यापेक्षा काय करिअर असतं आणखी सांगावं. आजही तुम्ही टीव्ही लावा, 10 मिनिटाला बच्चन टीव्हीवर आहे की नाही. कोण बनेगा करोडपती मधून पैसे कमवायला लागतो. मिळवलेल्या पैशातून कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन सोनं खरेदी करायला सांगतो. खरेदी केलेलं सोनं मुथूट फायनान्स मध्ये टाकून कर्ज काढायला लावतो. एवढंच नाही, कर्जाचे हप्ते फिरताना आले तर नवरत्न तेल पण त्याच्याकडेच. थंडा थंडा कुठलं नाही बच्चन मला सांगा. ही उद्योगाची, व्यवसायाची वृत्ती जी आहे ना तुमच्यामध्ये, ही तुम्ही समाजामध्ये वाढवली पाहिजे. व्यवसाय करणं चुकीचं नाही, खणखणीत नाणं बाजारात वाजून विकता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी अपेक्षित तंत्रज्ञान, अपेक्षित बदल आम्ही स्वीकारले पाहिजे. काळ आणि वेळेनुसार जर आम्ही बदललं नाही तर आम्ही मार्केटमध्ये टिकू शकणार. आज तुमचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला एखादा उद्योग आहे, व्यवसाय, तुम्ही जर तसाच रटाळ पद्धतीने चालू ठेवला मार्केटमध्ये टिकाल का? तंत्रज्ञान बदलतं, व्यवसायाच्या संधी बदलतात, आपल्याला सुद्धा बदलावं लागेल. मी लहान असताना लाईफ बॉय फॉर्म मध्ये होतो. सगळ्यांना ती जाहिरात आठवते का नाही? लाईफ बॉय है जहा, सगळ्यांना आठवते. फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरात देत होती. त्याच्यानंतर लक्स मार्केटमध्ये आला. इकडे फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरात करत होती. लक्सनं करिश्मा कपूरला ब्रँड अँबॅसेडर केलं. आता तिकडे करिश्मा कपूर ब्रँड अँबॅसेडर. फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं मार्केट कॅप्चर केलं. काळ आणि वेळेनुसार जाहिराती बदलाव्या लागतील. या कंपन्यांना समजलं. कोरोनाच्या काळात एक तरी साबणाची कंपनी जाहिरात करत होती का? आमचा साबण लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल, आमचा साबण सुगंधी. प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता, 99.9% किटाणू से मुक्ती. आणि मला त्या मोतीचं तर अजून कधीच समजलेलं नाही. तो वर्षभर पुढे असते कुणाच ठेव. ते दिवाळीलाच येते. उठा उठा, त्याने ठरवून घेतलं वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि आपलं मार्केट दिवाळीला कॅप्चर करायचं. काळ आणि वेळेनुसार होणारे बदल सुद्धा तुम्ही व्यवसायामध्ये स्वीकारले पाहिजे. आपण नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. व्यवसायाच्या नवनवीन संधी आपण शोधल्या पाहिजे. जगात आपण जाऊ का याचा विचार केला पाहिजे. आपण कृषी प्रधान देशामध्ये जन्माला आलो. आता केवळ कृषी प्रधान म्हणून चालणार नाही, कृषी समृद्ध देशामध्ये आम्ही काम करतो. हा विचार आम्हाला जगभरामध्ये घेऊन जावा लागेल. आणि त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवीन बदल आपण स्वीकाराल अशी अपेक्षा बाळगतो. मी मगाशी एक वाक्य बोललो बघा, आपलं नाणं आपल्याला वाजून विकता आलं पाहिजे. मी जेव्हा पुण्यात शिकायला गेलो, माझ्या सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये MBA करायचं. सर प्रत्येकाला विचारायचं कोण MBA कशात करणार? आमच्या वर्गात एक बोबडं बोलणार पोरग, त्याला विचारलं तुला MBA कशात करायचं? त्यानं सांगितलं मला मार्केटिंग मध्ये MBA करायचं नाही. त्याला र म्हणता यायचं नाही, र ला ल म्हणायचं. सर म्हटले तू मार्केटिंग मध्ये काय MBA करतो? तुझा बॅकग्राऊंड कॉमर्स आहे, तू फायनान्स मध्ये MBA कर. प्रत्येक जण वेगळं सांगत होता. बोबडं बोलणारं पोरग सांगत होतं मार्केटिंग मध्ये MBA करणार आणि सर त्याला सांगत होते फायनान्स मध्ये कर.
पोरग वर्गात उठून उभं राहिलं आणि म्हटलं सर करणार मार्केटिंग मध्ये MBA करणार नाही तर शिकणार नाही म्हटलं. सर म्हणले तुला काय करायचं ते कर. आपण परीक्षा घेऊ आणि शोधू कुणामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट, ज्याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट त्याला मार्केटिंग मध्ये MBA करा. म्हटलं ठीक आहे. परीक्षा घ्यायची सुरू, 100 रामायणाच्या प्रती घ्यायच्या आणि सांगितल्या बाजारात जाऊन विकून यायची. ज्याच्या सगळ्यात जास्त प्रती विकल्या जातील आपण समजूयात याच्यामध्ये मार्केटिंगचं टॅलेंट आहे, त्याला मार्केटिंग मध्ये MBA करावं. म्हटलं ठीक. आम्ही बाजारात गेलो, 8 दिवस फिरलो. 9व्या दिवशी वर्गात आलो. सरांनी विचारलं गणेश 100 पैकी किती प्रती गेल्या? म्हणलं 4. राहुल 8, संतोष 10. मार्क मिळणारी पोरं पण 20 पेक्षा जास्त प्रती कोणाच्याच गेल्या नाही. बोबडं बोलणारं पोरगं मागच्या बाकावर बसायचं. त्याला विचारलं तुझ्या किती गेल्या रे? म्हणला सर 100च्या 100 प्रती विकून आलो म्हणा. सर म्हटले केलं का? मार्केटिंगची कोणती स्ट्रॅटेजी, कोणतं रेफरन्स बुक? मला काहीच नाही. मी लोकांच्या दालात जायचो, बेल दाबायचो, लोक बाहेर यायची. लोक बाहेर आली की समोर लामायण ठेवायचो आणि सांगायचो हे लामायण विकत घेता का वाचून दाखवू? लोक म्हणायची वाचून नको दाखवू, तुझं रामायण विकत घ्यायचं. आता बोबडं बोलणं विकण्यासारखा स्ट्रेंथ आहे. दाबून ठेवला असता तर स्ट्रेंथ ठरला असता का? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. टाटा कंपनीतनं बाहेर पडणाऱ्या सगळ्या गाड्या सारख्या दिसतात, ते यंत्र आहे, पण आपण माणसं आहोत आणि आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. मला वाटलं ते आपल्यातलं वेगळे पण ओळखावं आणि आयुष्याचा आनंद घ्यावा. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. समृद्ध परंपरेचे पायी पुण्याची पात्रता आपल्यामध्ये निर्माण होईल, यासाठी अहोरात्र प्रयत्न करा. जाताना इतकंच सांगतो, पैसा हे साधन आहे, ते कमवा आणि त्याचा आनंदही. पण केवळ पैशांमध्ये जर सुख असतं ना, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी असते आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेच जे होय तया नाम सुख. ज्ञानोबांनी सांगितलं आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. मी असे किती लोक सांगू, ढिगाणे पण रात्रीची झोप येत नाही. 10 साखर कारखान्याचे शेअर्स आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलंय चमचावर पण खायचे नाही. 10 लाखाचा दिवाण म्हणून घेतलाय झोपायला, पण डॉक्टरांनी सांगितलंय मनक्यात गॅप आहे, चटेवर झोपत चला. केवळ साधनांनी जगणं समृद्ध होत नाही, त्याच्यासाठी अंतर्मनात कधीतरी डोकून बघावं लागतं. आणि म्हणून आज प्रथमाचार्य परमपूज्य शांतीसागरजी महाराज यांची पुण्यतिथी हे निमित्त आहे की आपण स्वतःच्या अंतर्मनात आज डोकून बघावं. आम्हाला इतरांच्या चुका शोधता येतात, कधीतरी आम्ही स्वतःच्या अंतर्मनात डोकून आम्ही आमचा मार्ग ठरवावा. मला वाटतं त्यासाठी आजचा दिवस आपण कारणी लावावा. जाताना इतकं सांगेल, मस्त राहा, हसत राहा, आनंदाने राहा आणि चांगलं बोलायला शिका. प्रेमानं बोलावं. चांगलं बोलायला काही पैसे लागतात का? मी परवा एका कार्यक्रमात म्हटलं कौतुक करा. शेवटचं उदाहरण सांगतो. त्यांनी कुणाचं कौतुक करायचं? म्हणलं जन्म दिलेल्या आईचं करा, लहानाचं मोठं केलं त्या वडिलांचं करा, भावाला कधीतरी म्हणा तुझा आधार वाटतो, बहिणीला कधीतरी म्हणा तुझं प्रेम वाटतं, बायकोला कधीतरी म्हणा की तुझ्यामुळे संसार झाला. 2 जण भांडायला आले, म्हणजे आम्ही सगळ्यांचं कौतुक करू पण बायकोचं करणार नाही. तुला तुमचं पटत नाही का? मला पटायचं काय नाही हो, पण तिला ऐकायला येत नाही कानाने, त्याचं काय करायचं? म्हणजे एक काम कर, डॉक्टरकडे जा, मशीन लाव, मग कौतुक कर. शेवटचे 2 मिनिट म्हटलं मग कौतुक कर. हा डॉक्टरकडे गेला, डॉक्टरला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले घरी जा. किती अंतरापर्यंत ऐकायला येत नाही ते मोजून ये. हे घरी गेला, बेल दाबली, पोरानं दार उघडलं. पोरानं दार उघडल्याबरोबर यानं दारातूनच आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया. याला कळलं दारातून ऐकायला येत. हॉलमध्ये गेला, भाजी काय? काहीच प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात जाऊन आवाज दिला, तरी प्रतिक्रिया. शेवटी बायकोच्या मागे जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, भाजी काय केली? बायकोला हातातली कढई अशी गंदिशी आढळली. म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून. ते मागच्याला घरी गेल्यावर कळलं मला काय म्हणायचं. 20 वर्ष ह्याला ऐकायला येत नव्हतं, तिने कसा संसार केला असेल? काय मित्रांच्या चुका शोधू नका. महिला मंडळी, पोरं घरात पाहुणे आले ना, पोराला नाव ठेवायचे, पाहुण्याच्या देखत उलट त्याचं कौतुक करायचं. ते किती खोडकर असू दे, म्हणायचं आमचा दादा इतका हुशार आहे ना. दादा पाहुण्याच्याच पुढे पुस्तक घेऊन बसते का नाही? आणि तुम्ही पाहुण्याच्या पुढे म्हणून बघा, दादा बावळेट आहे, दादा बाहेर जात आहे, पाहुण्याच्या बुटात पाणी होतंय, लेस लागले. तुमची इज्जत घालवायची एक संधी मग दादा सोडत. म्हणून चांगलं बोला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं कसं बोलावं?
साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबा सांगतात अमृताचे कल्लोळ बाहेर पडावेत असं बोला. शब्द हे शस्त्र आहे. हिंसा फक्त शस्त्रांनी होत नाही, शब्दांनी हिंसा होते. तुकाराम महाराजांना सांगावं लागलं आम्हा घरी धन शब्दांची करत नाही, शब्दांचीच शस्त्र येत नाही करू. शब्द हे शस्त्र आहे, ते जपून वापरा. शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्देची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. शब्दांचा गौरव, शब्दांची पूजा आणि शब्द जपून वापरावे. शब्दांनी कुणाला हिंसा होईल असं वागू नये. आणि म्हणून माऊली म्हटले साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृताचे कल्लोळ बाहेर पडावे असे शब्द बाहेर पडावे. आम्ही कसं बोलतो? पेशंट चेक करायला डॉक्टर आलते, डॉक्टर पेशंटला सांगत होते चांगलं चुंगलं खात जा, खाण्यापिण्यावर 2 रुपये खर्च करा. बायको बाहेर पडत आली म्हणली डॉक्टर तुम्हीच सांगा, ते खायला प्यायला पैसे खर्च करत नाही. मग म्हणे असं डॉक्टरच्या मढ्यावर खुश व्हायला लागलं. काय शब्द! साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोला, चांगलं वागा, आयुष्य पुन्हा. आणि आपण कुणीच मालक नाही होत. माईक खूप चांगला आहे, मला घरी घेऊन जाता येईल का सिस्टीम वाले? येता येईल का? नाही म्हणताय. आतापर्यंत या माईकवर किती जण बोलले? आता मी बोले, माझ्यानंतर खासदार साहेब बोलतील, नंतर दुसरं कोणीतरी बोले. हजारो लोक आजपर्यंत या माईकवर बोलले असतील, यानंतरही हजारो लोक बोलतील. तुम्ही जिथे बसलेला आहात त्या जागेवरती कितीतरी लोक बसून गेले, उद्या दुसरं कोणीतरी बसणार आहे. आपण कुणीच मालक नाही आहोत, आपण विश्वस्त आहोत. सांभाळायचं, पुढच्या पिढ्यांच्या हवाली करायचं आणि शांततेत तिकीट काढून निघून जायचं, इतकाच आपला प्रवास आहे. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आणि मस्त जगा. जी माणसं सामान्य कुटुंबातली आहेत आणि ज्यांची परिस्थिती हालाकीची आहे ना, त्यांच्यासाठी एक अर्धा मिनिट मी फक्त सांगेल. मी ज्या घरात जन्माला आलो ना, माझे वडील शिक्षक आणि आमचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो आई कॉलनीत सगळ्यांची घर स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हणलं शासनाचा जी आर आहे का शिक्षकांनी स्लॅबची घर बांधायची नाही? ती म्हणायची कार्ट्या नशिबान आहेस पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं? उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं? पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळा कळत नाही, पावसाळा कळत नाही. खास ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरपूर नव्हता. लवंगी फटाक्याचा पुडा आणला दिवाळीला, अख्खी लढ तरी एकखटी वाजवलं. एक फटाका सुट्टा करून वाजवण्याची मजा काय असते ती जवळून अनुभव. नगरवरून पुण्याला शिकायला आलो तर आई नगरहून जेवणाचा डबा पाठवायची आणि सकाळी 9:30 वाजता पुण्यात डबा यायचा. पुण्यात शिवाजीनगरला तर 9:30 वाजता डबा येत होता. आईनं 6च्या गाडीने दिला असेल. 6च्या गाडीला तर आईचा डबा तयार होतो. आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळलं असेल, भाकर थापी असेल, तिच्या हाताचा स्पर्श पिठाला झाला असेल. 2 वर्षात चक्कर सुद्धा भाकर कधी फेकून दिली नाही, कारण आई पहाटे उठून आपल्यासाठी डबा तयार करते आणि डबे फडके द्यायचे आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत जायचे, सोमवारी परत त्या फडक्यांमध्ये डबे यायचे. आता पोरांचे टिफिन चेक करा, मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाटले ना, बायका 100ची नोट टाकून देतील डब्यात. तिकडच जाण काय खायचं ते. इथपर्यंत येऊ देऊ नका. आई वडील म्हणून त्या मुलांसोबतचं नातं, तो स्पर्श आपला कायम असला पाहिजे. तो स्पर्श टिकावा याच्यासाठी प्रयत्न करा. तरुण मुली तर अनेक बसलेल्या आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर ओतप्रोत प्रेम करणाऱ्या या जगात जर कोण असेल ना, तुमची आई आणि तुमचा बाप आहे. आणि पुढील बापाचं पोरावर जेवढं प्रेम असतं ना, माझा दावा आहे त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम बापाचं त्याच्या मुलीवर असतं. पोरानं काही मागू द्या बरं, बाप म्हणाल पगार होऊ दे, आणि पुरीनं काही मागू द्या, बापाला असं वाटतं कधी नेऊन देऊ आणि कधी नाही. बापाला माहित असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकून उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे बापानं ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी पोरगी जन्माला येते ना, त्या दिवशी बापाच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. एक रुपया बाप बाजूला काढून ठेवतो. स्वतः तुटलेली चप्पल घालून पण पुरीला मात्र चांगले शूज घेऊन दे. स्वतः फाटलेलं बनियन घालून पण पुरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन दे. स्वतः सायकलवर एमआयडीसीत कामाला दे पण पुरीला मात्र कॉलेजला जायला गाडी दिली, बसचा पास काढत, तिच्या हॉस्टेलची फी भरत. कोण प्रेम करतो तुमच्यावर मला सांगा एवढं?
पुरीच्या लग्नात तर बाप असा फेटा बिटा घालून विरोध असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग मान खाली घालतो. जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब देत नाही. पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना, खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. बापाला तुमच्याकडे बघून अभिमान वाटला पाहिजे. काय मुलगा जन्माला आला, काय मुलगी जन्माला आली, असा हेवा जेव्हा बापाला वाटेल, आईला वाटेल आणि आईबाप आपल्यासाठी टाळ्या वाजवतील ना, त्याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण आयुष्यात नसतो. म्हणून त्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेत पुढे चालत राहायला शिका. आता तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात, कुणी नोकरीला जर असेल, 1,500 रुपयांनी तुमच्या नोकऱ्या सुरू झाल्या, काय पगार होते? माझे वडील मुख्याध्यापक म्हणून 2006 ला रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होते. छोट्या छोट्या पगारातून नोकऱ्या सुरू झाल्या. बायको जर कुठे म्हणली कोल्हापूरला चला देवीला, आपल्याकडे गाडी नव्हती. मित्राची गाडी घ्यायची, 50 रुपयाचं पेट्रोल, निम्म रॉकेट, निम्न रस्त्यात गेल्यावर गाडीचं पेट्रोल संपत होतं. मग गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगात कुठं असं गाडी वाकडी करत असते असं मला वाटत. ती गाडी वाकडी करायची, पुढची स्टेप टाकीत फुकायचं. यानं टाकीत फुकल्यावर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावेळी माझी गाठ पडली. अशा बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं. कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या दिवल्या गेल्या. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीत तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीत इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशात दोघांकडे बघत असते. ते बोलत काय? साधनं वाढली पण आनंद हुरकळून गेला. तो आनंद हुरकळणार नाही याची काळजी घ्या आणि हसत राहा. प्रत्येक भाषणाच्या शेवटी मी सांगतो कीप स्माइलिंग. मी एक पुस्तक लिहिलं, सुख नाव.